सुद्धा आपल्याला मार्गदर्शनच मिळते, जे आपण कुठे गेलं पाहिजे, कोणत्या वेळेला गेलं पाहिजे, अगोदर काय शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, कोणती डिग्री घेतली पाहिजे, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शनाची गरज लागते. परत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे कोणता? त्याचा बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक सगळा विकास आहे. त्याच्या बुद्धीला कोणत्या गोष्टी लवकर समजतात किंवा लवकर समजत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सर्वांगीण विकासामध्ये येतो. त्यानंतर योग्य दिशा दाखवणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन. आपल्याला प्रत्येक वळणावर कोणत्या टप्प्यावरून जायचं असतं. समजा आपण 10वी झालं की 12वी करावीच लागते, त्यानंतर डिग्री घ्यावीच लागते, त्यानंतरच मास्टर डिग्री भेटते. ह्याची जी योग्य दिशा असते, एक वे आहे, तो हे झाल्यानंतर हेच करायचं, त्यानंतर हे करायचं, ती सगळी प्रक्रिया म्हणजे एक मार्गदर्शनच आहे. त्यानंतर मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला योग्य दिशेने जाण्यासाठी केलेली मदत. आपल्याला समजा एका पर्यंत पोहोचायचं आहे, एक गोल आहे आपला, म्हणजे समजा आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, पर्यटन स्थळ असो, हॉस्पिटल असो किंवा एखादी शाळा असेल, त्याला आपल्याला रस्ता माहीत नसेल तर आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचंय किंवा कोणता टप्पा येणार आहे, कोणता चौक येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला एक दिशा दाखवते. त्यानंतर व्यक्तीच्या गुणांचा विकास करून तिला आत्मनिर्भर बनवते. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याचा मेंदू जरा जास्तच चालतो, म्हणजे तो खूप हुशार असतो असं म्हटलं जातं. एखाद्याचा मेंदू कमी चालतो, म्हणजे त्याला एखादी गोष्ट समजण्यास उशीर लागतो. तेव्हा त्याच्या सर्व गुणांचा म्हणजे त्याचा सामाजिक गुण, त्याचे वैयक्तिक, बौद्धिक विकास या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला आत्मनिर्भर बनवण्यास आपण प्रयत्न करतो. मार्गदर्शनाची संकल्पना म्हणजे एखाद्या व्यक्तीला योग्य दिशा दाखवणे, योग्य निर्णय घेण्यास मदत करणे आणि त्याच्या समस्या सोडवण्यास त्याला सल्ला व सहकार्य करणे, ही प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन. आपण आता एखाद्या व्यक्तीला योग्य दिशा दाखवतो म्हणजे काय करतो? त्याला एखादा शिक्षक होण्यासाठी काय साधने लागते, की काय केलं पाहिजे, त्याला ते सगळं सांगणं म्हणजे त्याला योग्य दिशा दाखवणंच असतं. परत आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक मुलगा असो, मुलगी असो, लग्न करायचा एक निर्णय असतो, त्याच्यासाठी सुद्धा योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आपले आई-वडील आपल्याला चांगले गुण सांगतात, की जी एका मुलीमध्ये एका मुलामध्ये पाहिजे, ते सगळे गुण आपल्याला निर्णय घेण्यासाठी सांगितले जातात. एक गुरु म्हणून पण आपल्याला सगळे गोष्टी सांगत असतो. ह्या सर्व गोष्टींचा मदत घेण्यासाठी किंवा सहकार्य करणे ही सगळी मार्गदर्शन प्रक्रिया आहे. मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्ग दाखवून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केलेली मदत. प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण विकास येतो. सर्वांगीण विकास म्हणजे त्याचा बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक सगळ्या गोष्टींचा विकास केला जाणे म्हणजेच सर्वांगीण विकास करण्यासाठी केलेली मदत असते. आता मार्गदर्शनाची व्याख्या, शैक्षणिक व्याख्या काय सांगते मार्गदर्शनाची? मार्गदर्शनाच्या क्षमता, आवडी, गरज ओळखून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिली जाणारी मदत म्हणजे मार्गदर्शन. आता मग अशीच म्हटलं की एका विद्यार्थ्याची काय क्षमता आहे, म्हणजे त्याला एखादी गोष्ट लवकर कॅप्चर करते, एखादी गोष्ट कमी समजते, तसं त्याची क्षमता ओळखून, आता एखाद्याला चित्रकलेत आवड असते, एखाद्याला शिकवण्यात आवड असते, एखाद्याला फक्त खेळण्यातच आवड असते, तशा त्याच्या सगळ्या आवडी, त्याला कशाची गरज आहे, एखाद्याकडे भरपूर कॅप्चरिंग पॉवर आहे, म्हणजे एखाद्याला भरपूर समजते, मग त्याला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, काय करणे, हे सगळ्याचं गरज ओळखून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली मदत म्हणजेच मार्गदर्शन. आता हे एक सायंटिस्ट आहे A.J. जोन्स, त्याच्यामध्ये काय सांगतो तो? गायडन्स इज द हेल्प गिवन टू इंडिव्हिज्युअल इन मेकिंग इंटेलिजंट चॉईस अँड ॲडजस्टमेंट इन लाईफ. म्हणजे आपण आता मग अशी मार्गदर्शन सगळ्यांचा विचार करून, म्हणजे एखाद्याला विचारलं जातं तुला काय करायचं आहे, त्याच्यानुसार त्याला हेल्प केली जाते सगळ्या गोष्टीत. म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास, त्याच्या बौद्धिक क्षमता, त्याला काय म्हणतोय नक्की, त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला मार्गदर्शन दिलं जातं. आता मार्गदर्शनाचे उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट काय सांगतं? विद्यार्थ्याच्या क्षमता, आवडी ओळखणे. परत तेच रिपीट प्रोसिजर आहे मार्गदर्शन म्हणजे. आता विद्यार्थ्याची क्षमता, त्याला कोणत्या गोष्टीचं जास्त आवडतात किंवा आवडत नाही, त्याला ते जमतच नाही, त्या सगळ्या त्याच्या क्षमतेचा विचार करून त्याची आवड ओळखून त्याला जे मार्गदर्शन केलं जातं एखाद्या गुरुनं किंवा आईवडिलांनी किंवा कोणत्याही व्यक्तीने, त्याला विद्यार्थ्याची क्षमता, आवड ओळखून केलेलं मार्गदर्शन म्हणतात. परत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते. आता आपल्याला एखादी डिग्री घ्यायची, तर त्या डिग्री घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा कोणत्या वेळेला स्टडी केला पाहिजे, काय शिकलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य निर्णय, ती एक डिग्री घेण्यासाठी काय कशाची गरज असते, ह्या सगळ्याचं निर्णय म्हणजेच मार्गदर्शन होईल. समस्या सोडवण्यासाठी मदत करणं. समाजात एखादी अडचण असेल आपल्याला, जर समजा लाईट व्यवस्थित नसेल किंवा
सगळ्यांनी डिस्कस करून म्हणजे सांगितलं जातं की लाकूड लागतं लाईटसाठी, त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणे, ह्या सगळ्या गोष्टीची समस्या सोडवली जाते किंवा सगळे मिळून मार्गदर्शन करतात, त्याला समस्या सोडवतात. स्वतःचा विकास घडवून आणणे. स्वतःचा आपण विकास काय घडवतो, आपण पण जरा स्वार्थी असतो की आपल्याला पण असं वाटतं की आपल्याला सगळं भेटलं पाहिजे, स्वतःचा स्वार्थ साधतो ना, त्यामुळे दुसऱ्याला एखाद्याला मागतो, आपण एखादी गोष्ट मागताना म्हणतो मला ही दे रे प्लीज, विनंती करतो, सगळ्या गोष्टी मागतो, तेव्हा आपण दुसऱ्याचं मार्गदर्शनच घेतो, तेव्हा आपण स्वतःचा विकास साधतो. नंतर योग्य समायोजन घडवणे. समायोजन म्हणजे काय, आता समाजात शाळा, कुटुंब ह्या सगळ्या 3 गोष्टीचा एकमेव जिथे येतं त्याला समायोजन म्हणतात. म्हणजे सगळ्या गोष्टीची सांगड व्यवस्थित राहते. एक स्त्री नोकरी करताना पहिल्यांदा शिक्षण पण घेत असते, परत समाजाची पण लढत असते ती, आणि कुटुंबाशी पण लढत असते, ह्या सगळ्या गोष्टीचा ती समन्वय साधून आणते, त्याला योग्य समायोजन घडवणे म्हणतात. नंतर भविष्यासाठी तयारी. आपल्यासारखे स्टुडंट असतात की ज्यांना करिअरसाठी, त्यांच्या म्हणजे पुढील आयुष्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते, त्यासाठी भविष्यासाठी तयारी करणे एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला गरज लागते. आता मार्गदर्शनाचे प्रकार आहेत. पहिला आहे शैक्षणिक मार्गदर्शन, म्हणजे फक्त हे शिक्षण क्षेत्रातच दिलं जातं, बाकी कुठं भेटत असेल पण जास्तीत जास्त शिक्षणात गरज लागते आपल्याला मार्गदर्शनाची, की आपल्याला एखादा शिक्षक कोणत्या विषयासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या विषयाची आपल्याला म्हणजे हे सांगितलं हे जास्त आवडू लागतं आपल्याला. आपला एखादा विषय असतो गणित, भूगोल, विज्ञान, हे सगळे विषय आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जास्त काय आवडतं, कथा सांगणारे विषय आवडतात, ना की विज्ञान, गणित हे कमी आवडतात. ज्यांची कॅप्चरिंग पॉवर, ज्यांची मेंटॅलिटी जास्त असते त्यांना मॅथ्स आवडतं. ह्या सगळ्या गोष्टी शैक्षणिक मार्गदर्शनात येतात. नंतर व्यावसायिक व करिअर मार्गदर्शन. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे, समजा मसाल्याचा बिझनेस करायचा आहे, त्यासाठी काय काय लागतं, हा एक व्यावसायिकच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो फक्त त्या सगळ्या गोष्टी. आणि करिअर निवडताना, करिअर म्हणजे काय, फक्त शैक्षणिक नाही, बाकीच्या पण गोष्टींमध्ये करिअर निवडू शकतो आपण. जसं की फोटोग्राफर, हा फोटोग्राफरसाठी पण कोर्स असतो, ते जास्त शिक्षणाशी रिलेटेड येत नाही पण एक शैक्षणिक प्रकारच आहे तो. नंतर वैयक्तिक मार्गदर्शन. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला एखादी गोष्ट पर्सनली कशाचा आपल्याला अनुभव आला असेल, आपल्याला काय करायचं असेल तर पर्सनली आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते. एखादी गोष्ट असते की पर्सनल आपण समोरच्याला सांगू शकत नाही, त्याच्यात पण आपल्या जवळचा माणूस किंवा एक मुलगी म्हणून एक मुलगी समजून घेऊ शकते, पुरुष म्हणून पुरुषच समजून घेऊ शकतो. अशा सर्व ह्याच्यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन येते. नंतर सामाजिक मार्गदर्शन. मग अशी सांगितलं तसं समाजाला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा लाईट अपुरी पडत असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील काय पण, त्या सगळ्या गोष्टी सामाजिक मार्गदर्शनामध्ये येतात. एक संस्था आहे, त्या संस्थेला पैसा कमी पडतोय, मग त्याच्या देणगीतनं कोण कोण देऊ शकतं, कोण देऊ शकत नाही, ह्या सगळ्यांची गरज एक सामाजिक दृष्टिकोनातून बघितली जाते, ना की वैयक्तिक बघितली जात नाही. त्यासाठी सामाजिक मार्गदर्शन येतं. आणि लास्टच आहे गट मार्गदर्शन. जसं की आपण BEd ह्या क्लासमध्ये शिकतो, आपल्यामध्ये वेगवेगळे स्टुडंट असतात की ज्यांना वेगवेगळी माहिती असते, ह्या सगळ्या आपण सगळ्यांना एकत्र करून एकच शिक्षक शिकवतो, म्हणजे की जो समोर असतो तो सगळ्यांना एक मार्गदर्शन करतो. म्हणजे आपला खालचा जो गट आहे ना तो फक्त गट असतो आणि मार्गदर्शन करणारा एकच असतो, त्याला गट मार्गदर्शन म्हणतो. परत मार्गदर्शनाचं महत्त्व काय, मार्गदर्शनासाठी काय काय महत्त्वाचं आहे, योग्य निर्णय घेण्यास मदत करणे. समजा आता मला BEdला ॲडमिशन घ्यायचं होतं, त्यासाठी म्हणजे एखादा उद्देश असते, मला घ्यायचं नव्हतं पण घरच्यांनी घ्यायला लावली गोष्ट होती, पण एक असतंय ना एक परमनंट होण्यासाठी किंवा काहीतरी करावं की आपला फिक्स जॉब होतो, की CET दिली, टेट दिली, TIT टेट दिल्यावर जे मिळतं, म्हणजे घरच्यांची पण इच्छा असते की आपण काहीतरी करावं, ते पण परमनंट करावं, असं ना की टेम्पररी असावं. त्यासाठी योग्य निर्णय घेण्यास जे आपल्याला मदत करतात, म्हणजे आपले घरचे असतात आणि एक गुरु दुसरा, बाकीचे पण करतातच, पण त्यांना आपल्याविषयी कमी माहिती असते, त्यामुळं जेव्हा आपण आपली एखादी अडचण सांगू तेव्हाच तो आपल्याला जास्त मार्गदर्शन करू शकतो. नंतर क्षमता व आवडी ओळख. जसं विद्यार्थ्याची क्षमता काय आहे किंवा माझी क्षमता, मी जास्त काय करू शकते का, ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकते का, ह्या गोष्टीची क्षमता ओळखून व स्वतःची आवड कशात आहे हे बघून जे मार्गदर्शन करतात किंवा समोरच्याचं. आता समजा मी जर समोर शिकवत असेल तर रोज रोज शिकवल्यावर तुम्हाला मी ओळखू शकते सगळ्यांना, तुमच्यात कोणती क्षमता आहे, तुमच्यात काय आवड आहे हे सगळं मला कळू शकतं, त्यानुसार मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. त्यानंतर तिसरा समस्या निराकरण. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं आपल्याला त्याची समस्या सांगितली, त्याला हा मुद्दा समजत नाहीये किंवा त्याला आता BEdला ॲडमिशन घेतले, पुढे काय करावं हे समजत नाहीये, त्याने घेताना असंच घेतलेलं असते काहीतरी करायचं म्हणून. मग त्यावेळेस त्याने त्याची समस्या सांगितल्यावर आपण त्याला त्याच्या समस्या ऐकून घेऊन त्याला काय मार्गदर्शन केलं पाहिजे हे म्हणजे समस्या मार्गदर्शन. त्याची समस्या सोडवणे म्हणजे समस्या
आपण एक पुस्तक करतो, पण बाकीच्या पण गोष्टी आपल्याला भरपूर येतात, जसं की वक्तृत्व पण करता येतं. नंतर चित्रकला, बाकीचे जे गोष्टी असतात, बरेच स्किल असतात माणसाकडे, ते सगळे. फॉर एक्झाम्पल फोटोग्राफी करणं हे पण एक स्किलच आहे, फोटोग्राफी पण. त्या सगळ्या व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या अंगात जेवढे जेवढे गुण आहेत त्या सगळ्या गोष्टीचा दिसणे म्हणजे तो व्यक्तिमत्व विकास असतो. आणि योग्य करिअर निवडण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला करिअर म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. लग्नाच्या आधी पण करिअर होणं हे खूप गरजेचं पण असतं आणि महत्त्वाचं पण आहे. आणि प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं, कुटुंबाला वाटतं, समाजाला पण वाटतं की लग्नाआधी मुलांना सेटल झालं पाहिजे. त्या योग्य करिअरची निवड करण्यासाठी आपले आईवडील आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि समायोजन करण्यात मदत करणे. समायोजन म्हणजे काय? शाळा, कुटुंब आणि समाज ह्या सगळ्याची योग्य सांगड घालून ह्या सगळ्यांना काय पाहिजे काय नाही, म्हणजे आता एखाद्या वेळेस घरचे चांगले म्हणतात तेव्हा समाज चांगला म्हणत नाही काय गोष्टींना. काय गोष्टी शाळात चांगल्या असतात पण ते समाजासाठी चांगल्या नसतात. अशा पण भरपूर गोष्टी असतात. म्हणजे असं काही नाव ठेवायचं नाही, पण अशा काही गोष्टी असतात की त्याच्यात माणसं वादग्रस्त विधान निर्माण करतातच. त्या समायोजन करण्यात मग समाज ह्या सगळ्या 3 गोष्टीची सांगड निर्माण करून समायोजन केलं जातं, त्याला समायोजन करणे म्हणतात. आता ते लास्टला ती मेंटरिंगची फिगर दिलेली आहे. मेंटर म्हणजे काय? आपला मार्गदर्शकच असतो, म्हणजे इंग्लिशमध्ये मेंटर म्हणलं जातं. त्याच्यामध्ये मेंटर हा काय करतोय? मार्गदर्शक, उत्तम मार्गदर्शक काय करू शकतो? पहिल्यांदा ट्रेनिंग पण देऊ शकतो. पहिल्यांदा ट्रेनिंगच देतो असं काही नाही, ते वेगवेगळ्या वेळेला पहिल्यांदा गोल अचीव करण्यासाठी पण प्रयत्न करतो तो. नंतर सपोर्ट पण करतो, एक उत्तम आपला साथी म्हणून पण साथ देत असतो तो आपल्याला. नंतर कोचिंग देतो, म्हणजे जे काही ट्रेनिंग असतं आपल्याला सांगितलं जातं, कोचिंग म्हणजे शिकवलं जातं, त्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन देतो. ट्रेनिंग पण देतो, नंतर मोटिवेशन पण देतो, ॲडवाईस पण देतो, एक सल्ला पण देतो. आणि मोटिवेशन म्हणजे कसं? तुम्ही एखादी गोष्ट केल्यावर तुम्हाला कधी डिसमोटिवेट होतं, म्हणजे तुम्हाला लगेच थकायला होतं. जसं की आपण बीएड करत असताना आपल्याला लिखाण करून भरपूर कंटाळा आलेला आहे, असं वाटतं की बीएड कशाला ॲडमिशन घेतलं. त्या टाईपमध्ये तो आपल्याला मोटिवेशन पण देत असतो की ती गोष्ट तुला डिसमोटिवेट नाही वाटली पाहिजे, की त्याच्यातनं अजून मोटिवेशन भेटलं पाहिजे. नंतर एक वेगळं डायरेक्शन देतो, हे डायरेक्शन केल्यावर तुला सक्सेस भेटेलच. हे सगळे झाल्यानंतर एक क्लासला येतं ते सक्सेस भेटतं. नंतर आता लास्टला निष्कर्ष. मार्गदर्शन ही विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता व आवडी ओळखून योग्य शिक्षण आणि करिअर निवडण्यास मदत होते. आतापर्यंत मी काही जे सांगितलं तेच निष्कर्षमध्ये आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सगळा विकास साधण्यासाठी त्याला त्याची क्षमता व आवड ओळखून जे योग्य मार्गदर्शन केलं जातं शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी, त्याला त्याची मदत होते. नंतर जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे. आपल्या जीवनात एखादा आपण निर्णय घ्यायचा आपल्याला, म्हणजे आता समजा आपलं शिक्षण पूर्ण झाले, आपण काहीतरी केलं पाहिजे, कुठंतरी शिकवायला गेलं पाहिजे किंवा कुठंतरी कंपनीत जॉबला गेलं पाहिजे, ही सगळी प्रोसेस आहे ना, ती जीवनात योग्य निर्णय, एक लास्टचा निर्णय तो आपण योग्यच घेतो. ह्याची जी शाश्वती असते तो आपल्याला मार्गदर्शक म्हणून आपला मार्गदर्शक देतो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक विकास, मानसिक विकास, त्याचा सामाजिक विकास आणि व्यक्तिगत विकास पण, ह्या सगळ्या गोष्टी हे सर्वांगीण विकासामध्ये येतात. आणि लास्टला म्हणून ही शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शनाला विशेष महत्त्व दिले जाते. हे लास्टला मी टाकले. शिक्षण क्षेत्रात सगळ्यात जास्त शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन भेटतं, पण असं पण नाही की बाकीच्या क्षेत्रात भेटत नाही, सगळ्या क्षेत्रात भेटतं. पण सगळ्यात जास्त आपण म्हणतो आपल्या शिक्षणातच शिक्षकाची आणि मार्गदर्शकाची सगळ्यात जास्त गरज असते. तसं शेतकऱ्याला पण मार्गदर्शकाची गरज असते. तो एक उत्तम शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेऊन गेलेलाच माणूस असतो की ज्याला जास्त मंजुरी भेटते. आणि तसंही म्हणजे काय म्हणतात, जास्त दिवस सर्व्हिस केल्यावर जर भेटतो ना, काय म्हणतो एक्सपिरियन्स, जे एक्सपिरियन्स असतो, समजा एखाद्या शेतकऱ्याला शेती करून एक्सपिरियन्स आलेला असतो तर तो उत्तम शेतकरी पण होऊ शकतो. पण सगळ्यात जास्त आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एका शिक्षकाची आपल्याला सगळ्यात जास्त